भारत मित्रांनो, आज या देशाचा महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आजचं हे FB लाईव्ह आहे। यामध्ये भगतसिंगच्या जीवनाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्यांनी जो क्रांतिकारी विचार दिला त्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि या दरम्यान ज्या काही कमेंट्स वगैरे येतील त्याला उत्तर देण्याचाही प्रयत्न करणार आहोत। तर आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं। इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या नावाने भारतामध्ये आले आणि तेथून ते आले होते व्यापाराच्या निमित्ताने, पण व्यापारी होऊन आले आणि राज्यकर्ते बनले असं जे ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये बोलल्या जातं। ब्रिटिशांचेच नव्हे तर जे युरोपियन्स होते, ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, स्पॅनिश असतील, डच असतील, हे जिथे जिथे यांचे साम्राज्य होते त्या त्या भागामध्ये हे व्यापाराच्या निमित्तानेच गेलेले होते। भारतामध्ये आजचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या सर्व भागामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं। खाली इंडोनेशिया, मलेशिया वगैरे भागामध्ये डचांचं साम्राज्य होतं। चीनमध्ये सर्वच युरोपियन देश आणि अमेरिकन देश यांची खिचडी असं सत्ता तिथे होती। पूर्ण आफ्रिका आपण जर बघितला तर तो सुद्धा या युरोपियन शोषक राष्ट्रांनी वाटून घेतलेला होता। भारतामध्येही ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापाराच्या निमित्तानं आली। मसाल्याचा व्यापार असेल, कापडांचा व्यापार असेल, उंची मध्य असेल, मलमल असेल, या सर्व पदार्थांच्या व्यापाराच्या निमित्ताने हे भारतामध्ये आले। फक्त ब्रिटिशच आले होते का? नाही, सर्वात प्रथम पोर्तुगीज आले होते 1498 ला। पोर्तुगीजांनंतर ब्रिटिश आले। ब्रिटिशांनंतर 1602 ला डच आले, हॉलंडचे रहिवासी डच, आणि सगळ्यात शेवटी 1664 ला फ्रेंच आले। सर्व ब्रिटिश जे आहेत ते व्यापारामुळेच आले। व्यापारामधला प्रचंड नफा आणि या भारत देशातील सांपत्तिक स्वर्ग त्यांना या देशामध्ये घेऊन आलेला आहे। नंतर जेव्हा त्यांनी या देशामध्ये बराच काळ व्यतीत केला तेव्हा त्यांच्या लक्षात या देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती यायला सुरुवात झाली। समाजामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व होतं। ब्राह्मणांनी हा समाज जातींमध्ये विभक्त करून टाकलेला होता। शूद्र आणि अतिशूद्र यांना लढण्याचा अधिकार राहिलेला नव्हता। त्यामुळं मुठभर क्षत्रिय जाती ज्या होत्या त्याच लढू शकत होत्या। याचाच फायदा अगोदर मुस्लिम आक्रमकांनी घेतला होता। त्यांचे मोठमोठे साम्राज्य या देशामध्ये स्थापन झालेले होते। मुघलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, सिद्धी असेल, जंजिऱ्याचा सिद्धी, अशा वेगवेगळ्या भागामध्ये मुस्लिम सत्ता या देशामध्ये काबीज झालेल्या होत्या। इथल्या देशातील सामाजिक जे विघटन, जे जाती व्यवस्था आहे त्याचा परिणाम हा झालेला होता, हे लक्षात घ्या। ब्रिटिशांनी बघितलं सामाजिकदृष्ट्या सुद्धा हा देश विभक्त झालेला आहे आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा विभक्त होता, कारण अनेक भागामध्ये अनेक राज्य करीत होते। मग जेव्हा मुघल सत्ता ही कमकुवत झाली आणि मराठा सत्ता कमकुवत झाली, त्याचा फायदा घेत फोडा झोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या उक्तीप्रमाणे इंग्रजांनी हळूहळू हा देश सगळा ताब्यात घेतला। इसवी सन 1848 मध्ये या देशातील शेवटची सत्ता म्हणजेच शिखांचं साम्राज्य ते ब्रिटिशांनी जिंकून घेतलं आणि त्या दिवशी म्हणजे त्या 1848 ला खऱ्या अर्थानं हा देश ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला।
त्यानंतर आता हे जे काही राज्य होते ही सरंजामशाही होती. या सरंजामशहांनी या ब्रिटिशांच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा शेवटचा प्रयत्न केला, ज्याला आपण 1858चं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो. हे जे 1858चं स्वातंत्र्य युद्ध होतं, हे स्वातंत्र्य युद्ध हे सरंजामशाही विरुद्ध ब्रिटिश हुकुमशाही यांच्यातलं हे युद्ध होतं. सरंजामशाही विरुद्ध भांडवलशाही असे हे युद्ध होतं. त्यात सामान्य भारतीय जनतेचा काही सहभाग नव्हता, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मध्ययुगीन विचारसरणी असलेली सरंजामशाही आणि आधुनिक विचारसरणी असलेली भांडवलशाही यामधल्या या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला. त्याला अनेक कारणं होती. त्यांची शस्त्र प्रगत होती, त्यांची लढण्याची पद्धत प्रगत होती, त्यांच्याकडं अत्यंत जबरदस्त असं हेर खातं होतं, आधुनिक साधनं होती, रेल्वे होती, प्रचंड पैसा संपत्ती होती, आर्थिक बळ होतं, राजकीय बळ होतं, लष्करी बळ होतं. जगामधला सगळ्यात ताकदवान अशी सत्ता म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती. त्या काळात त्यांच्या सत्तेवर सूर्य मावळत नव्हता अशी परिस्थिती होती. म्हणजे जगातल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं साम्राज्य होतं. त्यामुळे त्यांच्या पुढे ही मध्ययुगीन अशी भांडवलशाही टिकणं हे शक्य नव्हतं. आणि त्यामुळं 1858ला जे भारतीय सरंजामशाही होते, राज्यकर्ते होते, ते सगळे राजे लोक, भांडवल, सगळे जमीनदार वर्ग वगैरे तो आहे, तो त्या युद्धामध्ये पराभूत झाला. आणि मग ब्रिटिशांची सत्ता शांतपणे आपल्याला तिथून पुढे नांदताना दिसते. मग भारतीयांना सुद्धा कळून चुकलं की या जुन्या जे काही राजे रजवाडे, जमीनदार, जागीरदार, अंमलदार जे आहेत, यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उभारण्यात काहीही म्हणजे हासिल नाहीये. यांच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. त्यांनी ब्रिटिशांच्याच शस्त्राने त्यांना मारण्यासाठी मग ते शस्त्र आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि ते शस्त्र कोणतं होतं? शिक्षण. आणि त्यामुळे तिथून पुढे जे काही लीडर्स तुम्हाला दिसतात, ते सगळे लीडर्स हे विलायतमध्ये, म्हणजे इंग्लंडला विलायत म्हणायचे त्या काळात, तर इंग्लंडमध्ये जाऊन शिकून आलेले लीडर्स तुम्हाला दिसतील. मग गांधी घ्या, पटेल घ्या, बाबासाहेब आंबेडकर घ्या, नेहरू घ्या, हे सगळे तुम्हाला फॉरेनमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये येऊन मग भारतीय यांचा जो काही लढा आहे, मग तो सामाजिक लढा असेल किंवा राजकीय लढा असेल, तो लढताना आपल्याला दिसतात. 1885ला राष्ट्रीय महासभेची म्हणजेच आताच्या काँग्रेसची स्थापना झाली. आणि भारतीयांना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक स्टेज मिळालं, एक व्यासपीठ मिळालं की ज्यातून मग भारतीयांचा लढा जो आहे, भारतीयांचा आवाज जो आहे तो ब्रिटिशांच्या पर्यंत पोहोचेल. हळूहळू अगोदर ही जी काही काँग्रेस होती, ही ब्रिटिशांना जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक साधन होतं फक्त. आणि हे ब्रिटिशांनीच तयार केलेलं होतं. ब्रिटिश जे काही अधिकारी होते ते याच्या स्थापनेमध्ये पुढाकार त्यांनी घेतलेला होता. ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम या नावाचा जो काही ब्रिटिश सनदी अधिकारी होता, ज्याने 1858चं युद्ध ज्याने बघितलं होतं, त्या युद्धात तो होता ब्रिटिशांच्या बाजूनं. तो या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सगळ्यात जास्त पुढाकार त्याचा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये जॉर्ज यूल असेल, वेडनबर्ग असतील, यासारखे ब्रिटिश सनदी अधिकारी हे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसतात. तिथून पुढे हळूहळू मग काँग्रेस ही ब्रिटिशांच्या धोरणांना विरोध करताना दिसते. आणि खास करून 1905 नंतरचे मग काँग्रेस जी आहे ती राजकीय दृष्टिकोनातून ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेली आपल्याला दिसते. आणि 1920 मध्ये जेव्हा गांधींच्या ताब्यात हे सगळं काँग्रेस आलं, मग जोरदारपणे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ब्रिटिश चले जाओ यासारखा लढा मग खऱ्या अर्थानं आपल्याला सुरू झालेला दिसतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करताना एक तिसरा सुद्धा एक लढा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो होता क्रांतिकारकांचा, ज्याकडे फार काही लक्ष दिलं जात नाही, ज्यांना नंतरच्या लेखकांनी सुद्धा फार काही वेटेज दिलं नाही. ब्रिटिश गेल्यानंतर या देशामध्ये सातत्याने काँग्रेस दार्जिने किंवा काँग्रेस सरकार राहिलं. आणि त्या काँग्रेसी विचारांचा प्रभाव मग नंतरच्या पाठ्यपुस्तका निर्मितीचे करणारे जे काही लेखक असतील किंवा जे इतिहासकार असतील त्यांच्यावरही राहिलेला आपल्याला दिसतो. त्यांनी या क्रांतिकारी लढ्याला फारसं महत्त्व दिलेलं आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर जग जे आहे ते 2 विचारधारांमध्ये विभागलं गेलेलं होतं.
पहिली विचारधारा होती भांडवलशाही विचारधारा, जिचं प्रतिनिधित्व अमेरिका करत होतं. आणि दुसरी जी विचारधारा होती ती होती साम्यवादी विचारधारा, जिचं प्रतिनिधित्व सोव्हिएट रशिया करत होता. या दोन देशांच्या या दोन वेगळ्या विचारधारांमध्ये संपूर्ण जग हे विभागलं गेलेलं होतं. याला शीतयुद्धाचा काळ म्हणतात, कोल्ड वॉर्स. कोल्ड वॉर म्हणजे काय तर प्रत्यक्ष युद्ध कधीच झालं नाही, परंतु युद्ध सदृश्य परिस्थिती संपूर्ण देशामध्ये सगळ्या जगामध्ये निर्माण झालेली होती 1990 पर्यंत. 1990ला रशियाचं विघटन झालं, सोव्हिएट रशियाचं, आणि साम्यवाद एक प्रकारे कोलॅप्स झाला असं मानलं जातं तेव्हापासून. आणि मग देश जगातलं हे कोल्ड वॉर संपलं असं मानलं जातं. तर त्या काळामध्ये 1917ला रशियामध्ये ही सोव्हिएट क्रांती झाली होती, सोव्हिएट रिव्होल्युशन झालं होतं. आणि त्यामुळं सगळ्या जगामध्ये म्हणजे जे भांडवलशाही राष्ट्र होते, जी भांडवली विचारसरणी होती, तिच्यावर एकदम दहशत पसरलेली होती की आपल्या देशामध्ये सुद्धा ही कामगारांची क्रांती आपल्या देशात येईल, आपली भांडवलशाही नष्ट होईल. भांडवलदार जे होते, उद्योजक वर्ग जो होता, ज्यांच्या ताब्यामध्ये पूर्ण समाज, पूर्ण राष्ट्र असायचे, तो वर्ग पूर्ण घाबरून गेलेला होता. भारतात सुद्धा अशीच परिस्थिती होती. ब्रिटिश राजसत्ता ही भांडवलशाही राजसत्ता होती. आणि मग त्यांचे जे काही त्या काळामधले जे काही उद्योजक होते भारतातले, ते सुद्धा या ब्रिटिश राजसत्तेला सपोर्ट करणारेच होते. आणि मग हा जो काही क्रांतिकारी वर्ग भारतामध्ये होता, ज्यामध्ये भगतसिंग होते, राजगुरू होते, सुखदेव होते, चंद्रशेखर आझाद होते, हजारो क्रांतिकारक होते, त्यांचे नाव सुद्धा माहित नाहीत आपल्याला. हे डाव्या विचाराने प्रभावित होते, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि त्यामुळं मग सातत्याने त्यांना निग्लेक्ट करणं, त्यांना दुर्लक्ष करणे, त्यांना अनुलक्षून मारणे, हा प्रकार भारतीय इतिहासाचं लिखाण करणाऱ्या इतिहास संशोधकांनी केल्याचं आपल्याला दिसतं. कारण ते सत्ताधारी वर्ग जो होता, मग काँग्रेसवाली विचारसरणी असेल किंवा जे काही धार्मिक पक्ष, धर्मवादी पक्ष पुढे चालून निर्माण झाले भाजपसारखे, त्यावेळेस जनसंघ होता, हे सुद्धा या साम्यवादी विचारसरणीच्या विरोधातले हे सगळे पार्ट्या होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो सुद्धा एक अँगल, ते सुद्धा एक कारण आहे की आपल्याला भगतसिंग किंवा त्यांची जी काही क्रांतिकारी चळवळ होती त्याविषयी फार काही लोकांना माहीत नाहीये. त्याचं कारण ते आहे. आताच्या काळामध्ये थोडा सोशल मीडियाचा वारा आलेला आहे आणि त्यामुळं भगतसिंग हा तरुणांच्या पर्यंत जाऊन पोहोचायला मदत होते. पण तरीही तो प्रवाह खूप छोटा आहे, तो प्रवाह आपण वाढवायला पाहिजे. तर जे भगतसिंग होते त्यांना क्रांतिकारकांचा शिरोमणी म्हटलं जातं, शहीद आलम म्हणतात त्यांना. शहीद आलम म्हणजे क्रांतिकारकांचा शिरोमणी. म्हणजे भारतामध्ये जे काही क्रांतिकारक झाले त्या क्रांतिकारकांमध्ये सर्वोच्च क्रांतिकारक म्हणजे कोण तर भगतसिंग. भगतसिंगचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. 28 सप्टेंबर 1907ला त्यांचा जन्म बंगा हे लायलपूर जिल्ह्यामध्ये, आजचं पाकिस्तानमध्ये जे पंजाब आहे, पाकिस्तानातलं पंजाब स्टेट, त्यामध्ये लायलपूर नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात बंगा नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आज सुद्धा त्यांचं घर तिथे आहे. आणि पाकिस्तान सरकारने नेमकंच त्यांचं जे काही, मला वाटतं 5-6 वर्षांपूर्वी ते त्यांचं जे काही मूळ घर होतं त्याचं बरीच सुधारणा वगैरे पाकिस्तान सरकारने केली आणि त्याला एक सुस्थितीत त्याला आणलेलं आहे त्या घराला. आज सुद्धा ते घर तिथे आहे. त्यांच्या वडिलांचं नाव किशन सिंग होतं आणि त्यांच्या आईचं नाव विद्यावती होतं. त्यांचे एक चुलते होते, त्यांचं नाव होतं अजित सिंग. किशन सिंग, अजित सिंग हे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधले मोठे स्वातंत्र्य सेनानी होते. अजित सिंग हे 1904ला, सॉरी 1907 का 8ला काहीतरी, भगतसिंग खूप छोटे होते तेव्हाच हे घर सोडून निघून गेलेले होते, कारण ब्रिटिश त्यांच्या मागावर लागलेले होते. त्यांनी तर 1904लाच भारताचे जे काही त्या काळातले संस्थानिक होते वेगळे वेगळे, त्या संस्थानिकांना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करण्याचे मोठा प्लॅन त्यांनी आखलेला होता. पण ते सक्सेस झाले नाही, म्हणून ब्रिटिश त्यांच्या मागे लागलेले होते. त्यामुळे माझ्या मते, माझ्या माहितीप्रमाणे 1907-8ला काहीतरी ते भारत सोडून निघून गेलेले होते. त्यानंतर जो गदर उठाव झाला 1915ला भारतामध्ये, त्या गदर उठावामध्ये सुद्धा अजित सिंग यांनी बाहेरून खूप सपोर्ट केलेला होता. त्याला शस्त्र वगैरे पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं अजित सिंग यांनी. त्यानंतर पुढे चालून 1940च्या नंतर
आपला सुभाष बाबू जे आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जी आझाद हिंद फौज उभी केली. अगोदर जर्मनीमधले सुद्धा बरेच सैनिक त्यामध्ये होते, जर्मनीत ते गेलेले होते सुभाष बाबू. तर त्या भागामध्ये जर्मनी आणि इटली या भागामध्ये जे दुसऱ्या महायुद्धामध्ये आपले भारतीय जे ब्रिटिशांकडून लढत होते ते पकडलं गेलेले जे सैन्य होतं त्यांचं जे काही मनपरिवर्तन करून त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये सामील करून घेण्यासाठी अजित सिंग यांनी खूप प्रयत्न केलेले होते. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948ला मग ते भारतामध्ये परत आले अजित सिंग. इतकं मोठं काम हे अजित सिंग यांचं आहे. ते चुलते होते भगतसिंग यांचे. किशन सिंग जे आहेत त्यांनी सुद्धा गांधीवादी होते ते, आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जे काही स्वातंत्र्य लढा चालला त्यामध्ये त्यांचा शेवटपर्यंत सहभाग होता. पुढे ते खासदार सुद्धा झाले भारताच्या स्वातंत्र्यानंतर. म्हणजे इतकं क्रांतिकारी घराणं, स्वातंत्र्यानं प्रेरित असलेलं घराणं हे या भगतसिंगला लाभलेलं आहे. त्यांचे एक चुलते जे होते ते स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने जेलमध्येच ते राहिले आणि जेलमध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांचे जे आजोबा होते, मला वाटतं त्यांचं नाव अर्जुन सिंग असेल, चुकू शकतं नाव, मला आता लक्षात नाहीये. तर ते सुद्धा खूप प्रागतिक विचारांचे होते. हे आर्य समाजी घर होतं. हे जाती व्यवस्था वगैरे काही मानत नव्हतं हे घर पहिल्यापासूनच. त्यांची भगतसिंग यांची बहिणीची मुलगी, तिचं नाव संधू काहीतरी आहे, तिने खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे भगतसिंगवरती. त्यांचं पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिनं हे सगळे जे काही भगतसिंगचे पूर्वज आहे त्यांची खूप चांगली माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हिंदी पुस्तक आहे बघा, भगतसिंग म्हणून, खूप छान पुस्तक आहे ते. मी खूप पूर्वी वाचलेलं आहे, त्यामुळे आता थोडं थोडं माझ्या लक्षात येते त्यातल्या काही गोष्टी. तर अशा पद्धतीनं आपण भगतसिंगचा जे कौटुंबिक वारसा आहे तो सगळा स्वातंत्र्यानं प्रेरित झालेला असा तो त्यांचा वारसा आहे, लक्षात घ्या. भगतसिंगचं जे प्रायमरी एज्युकेशन आहे ते त्या बंगा गावातच झालं. त्यानंतर पुढचं जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते लाहोरला झालं. त्यांचं लाहोर जवळ होतं तिथून. मग लाहोरला त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज जे आहे, जे लाला लजपतराय यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेलं होतं, त्या कॉलेजला त्यांचं पुढचं शिक्षण झालं. आणि त्या कॉलेजमध्येच त्यांना हे जे काही क्रांतिकारी विचारधारा जी आहे त्याचं एज्युकेशन तिथं त्यांना मिळालं. तिथे अनेक क्रांतिकारकांचे ग्रुप होते त्या कॉलेजमध्ये, आणि तिथे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी विचारांकडे भगतसिंग हे ओढले गेलेले आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती असेल 1920ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलेलं होतं या देशामध्ये, नॉन कॉपरेशन मुवमेंट, की इंग्रजांना कॉपरेट करायचं नाही. जर इंग्रजांना आपण कॉपरेट केलं नाही, कारण इंग्रज या देशामध्ये जी सत्ता चालवतात ते भारतीय लोक त्यांना सहकार्य करतात, त्या सहकाराच्या बळावर ते सत्ता चालवतात, असं गांधीजींचं एक ऑब्झर्वेशन होतं. गांधीजी जेव्हा 1915ला आफ्रिकेतून भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी संपूर्ण देश फिरून पाहिलेला होता. आणि एक ऐतिहासिक सत्य आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. एक इंग्रज ऑफिसर आहे, त्याचं नाव आता विसरलो मी, पण त्याने असं म्हटलेलं आहे की जेव्हा इंग्रज भारतात आले इसवी सन 1600 आणि जेव्हा इंग्रज भारतातून गेले इसवी सन 1947, या 347 वर्षांच्या कालावधीमध्ये भारतामध्ये एकाच वेळेला कधीच 1 लाखापेक्षा जास्त इंग्रज नव्हते. याचा अर्थ काय? 1947ला भारताची लोकसंख्या ही 40 कोटी होती. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की 1 लाख इंग्रजांनी 40 कोटी भारतीयांवर राज्य केलेलं आहे. म्हणजे 400 भारतीयांसाठी, 4000 भारतीयांसाठी एक इंग्रज असं प्रमाण होतं. मग त्यांची जी काही सगळी प्रशासन व्यवस्था असेल, त्यांचं हे लष्कर असेल, याच्यामध्ये कोण होते? सगळे भारतीय तर होते. ऑफिसर्स फक्त त्यांचे ठेवायचे. ते कोणतंही खातं घ्या तुम्ही, डिपार्टमेंटमध्ये खाली सगळे काम करणारे काळे होते आपले भारतीय, वरती एक बॉस त्यांचा राहायचा. मग गांधीजींनी असं सांगितलं की आपण त्यांना काही मारायचं वगैरे काही नाही, आपण फक्त असहकार करा. कॉलेजमधले शिक्षकांनी कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी कॉलेज बंद करून टाका, जाऊ नका. विद्यार्थ्यांनी पण शिकायचं नाही. जे जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत तिथले ऑफिसर्स किंवा तिथले जे काही कर्मचारी त्यांनी ते काम बंद करून टाका. सगळं काम बंद करा सगळ्यांनी. असं जर झालं तर ब्रिटिश 7 दिवसापेक्षा जास्त काळ राज्य करू शकत नाहीत, असं त्यांनी एक ऑब्झर्वेशन त्यांनी नोंदवलं. आणि त्यानुसार मग 1 ऑगस्ट 1920ला ते असहकार आंदोलन सुरू केलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळपास 2 वर्ष हे आंदोलन चाललं.
पण पुढं एक चौरी चौरा नावाचं जे उत्तर प्रदेशातली जे काही एक ठिकाण आहे तिथे एक दुर्घटना घडली. तिथे आंदोलक शांतपणे आपलं आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामध्ये काही आंदोलक मारले गेले. त्यामुळे आंदोलक चिडले आणि मग त्यांनी रुद्रावतार धारण केला. ब्रिटिश शिपायांना मारायला सुरुवात केली. ते बघून ते ब्रिटिश पोलीस जे आहेत ते त्यांच्या चौकीमध्ये जाऊन पोलीस चौकीत जाऊन लपले. तेव्हा यांना अधिकच चेव चढला आंदोलकांना आणि त्यांनी ती पोलीस चौकी पेटवून दिली. त्यामध्ये जवळपास 22 पोलीस जळून ठार झाले. इतकी भयंकर घटना घडली होती. गांधीजींना जेव्हा हे कळालं तेव्हा गांधीजींना खूप दुःख झालं. कारण गांधीजींनी असं ठरवलं होतं की हे आंदोलन आपल्याला अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वानुसार ते चालवायचं होतं आणि हिंसा तर घडली होती. त्यामुळं जवाहरलाल नेहरू असेल, पटेल असेल, बाकी सगळ्यांनी खूप विरोध करून म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की गांधीजींचं म्हणणं होतं आता हे आंदोलन आपल्याला बंद केलं पाहिजे. बाकी सगळ्या नेत्यांचं म्हणणं होतं की आंदोलन बंद करू नका, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळतंच आहे. पण गांधीजींनी आपल्या तत्वाच्या विरोधात जाणं गांधीजींना पसंत नव्हतं आणि म्हणून त्यावेळेस गांधीजींनी ते आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला जर ते आंदोलन स्थगित केलं नसतं तर भारत तेव्हा स्वतंत्र झाला असता. त्यामुळे पुढे भारताचं जे विभाजन झालं, पाकिस्तान वगैरे या भानगडी घडल्या नसत्या. कारण त्यावेळेला जिना वगैरे हे सगळे जे काँग्रेसचे नेते होते त्यावेळेला सगळे, आणि पाकिस्तान नावाचा तर विषय सुद्धा नव्हता. पाकिस्तान ही संकल्पना 1933ला पुढे मांडल्या गेलेली आहे. चौधरी रहमत अली हा जो एक विद्यार्थी होता इंग्लंडमध्ये, त्याने त्यामध्ये एक प्रबंध त्याने तिथल्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला सादर केला होता, नाव ऑर नेव्हर नावाचा. त्यामध्ये त्याने ती संकल्पना मांडली होती की पुढे चालून जर या देशामध्ये मुसलमानांचं राज्य राहिलं तर त्याला पाकिस्तान हे नाव द्या. पाकिस्तान म्हणजे PAKISTAN, P फॉर पंजाब, I फॉर इराण, S फॉर सिंध, K फॉर काश्मीर, P फॉर पाकिस्तान, A फॉर अफगाणिस्तान, K फॉर काश्मीर, I फॉर इराण, S फॉर सिंध, T फॉर तुखारिस्तान. अशा पद्धतीनं ते पाकिस्तान नाव हे बनलेलं आहे असं त्याने ती संकल्पना मांडली होती. पुढे 1940ला मग यांनी मुस्लिम लीगने मग पाकिस्तानला मान्यता दिली आणि ते आंदोलन त्यांनी त्या दिशेने पुढे नेलं. म्हणजे खूप पुढची घटना आहे त्या. पण भारत जर तेव्हा स्वतंत्र झाला असता तर देशाचं विभाजन झालंच नसतं. पण गांधीजींनी हा जो निर्णय घेतला त्यामुळे अनेक तरुण जे आहे ते काँग्रेसपासून दूर गेले. भगतसिंग ज्या संघटनेचे सदस्य होते, हिंदुस्तान रिव्होल्युशनरी असोसिएशन, या संघटनेचे जे अनेक रामप्रसाद बिस्मिल असेल किंवा अशफाक उल्ला असेल, हे सगळे जे काही आहेत ते सुद्धा गांधीजींपासून तेव्हाच विरोधात गेले, जतीन दास वगैरे, आणि त्यांनी क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभाग त्यांनी घेतला. पुढे भगतसिंग हे सगळं बघत होते. 1919ला म्हणजे या असहकार आंदोलन सुरू होण्याच्या आधीची एक घटना खूप महत्वाची, ज्यामुळे असहकार आंदोलन सुरू झालं, ती घटना होती जालियनवाला बाग हत्याकांड. 1919ला एप्रिल महिन्यामध्ये ही घटना घडलेली आहे. तर जो रौलेट ऍक्ट त्यावेळेला शासनानं लागू केला होता. रौलेट ऍक्ट का लागू केला होता तर त्या अगोदर पहिलं महायुद्ध झालेलं होतं 1914 ते 1918. त्या पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय लोकांनी ब्रिटिशांना सहकार्य करावं म्हणून ब्रिटिशांनी काय केलं होतं की आम्ही तुम्हाला सुधारणा देऊ म्हणून सांगितलं होतं. म्हणून त्याला अनुसरून मग भारतीय लोक त्या युद्धामध्ये सहभागी झाले आणि भारतीय लोकांच्या बळावर, भारतीय सैनिकांच्या बळावर ब्रिटिशांनी ते युद्ध जिंकलं. आणि मग भारतीयांना सुधारणा देण्यासाठी मग 1919ला मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड ऍक्ट पारित करण्यात आला आणि भारतीयांना काही सुधारणा दिल्या असं ब्रिटिशांनी जाहीर केलं, परंतु प्रत्यक्षामध्ये सुधारणा काही मिळालेल्या नव्हत्या. म्हणून ब्रिटिशांनी त्या विरोधामध्ये, आपल्या भारतीयांनी त्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं. म्हणून या आंदोलन दाबण्यासाठी मग रौलेट ऍक्ट पास करण्यात आलेला होता. रौलेट ऍक्ट काय होता तर रौलेट ऍक्टनुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झालेला होता. त्या विरोधामध्ये मग पुन्हा आंदोलन सुरू झालं आणि त्यातलाच एक भाग म्हणून जालियनवाला बाग या ठिकाणी मोठं एक सभा आयोजित करण्यात आलेली होती. आणि मग त्या ठिकाणी जो जनरल डायर आहे त्यानं खूप मोठा गोळीबार केला आणि खूप हजारो भारतीय त्या हत्याकांडात मारले गेलेले आहेत. तर त्यावेळेला भगतसिंग हा खूप लहान होता, 12 वर्षाचा होता फक्त. पण तो त्याच्या गावावरून जेव्हा त्याला कळालं दुसऱ्या दिवशी त्याच्या गावावरून तिथं गेला त्या जालियनवाला बागेमध्ये. तिथली जी रक्तमिश्रित माती त्याने एका बाटलीत भरली आणि घरी घेऊन आला आणि तेव्हा त्याने मनामध्ये शपथ घेतली होती की मी याचा बदला घेईल म्हणून.
भगतसिंगच्या संदर्भामध्ये एक किस्सा सांगण्यात येतो. ते छोटे होते, ही घटना घडल्यानंतरच एक छोटे होते ते, आणि शेतामध्ये त्यांच्या वडिलांसोबत गेले. त्यांचे एक वडिलांचे मित्र शेतामध्ये त्यांच्यासोबत आले गप्पा मारण्यासाठी, आणि मग त्यावेळेला त्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. आणि छोटा भगतसिंग जो आहे तर तो खाली काय करत होता, तर अशा काड्या असतात ना त्या रोवत होता जमिनीमध्ये. मग तेव्हा तो भगतसिंगचे जे वडील आहेत किशन सिंग, त्यांचे मित्र त्याला म्हटले, अरे भगत क्या कर रहे हो, क्या कर रहे, क्या बो रहे हो. तर तेव्हा भगतसिंगने सांगितलं तर मैं बंदुके बो रहा हूं. म्हणजे लहानपणापासूनच क्रांतिकारी विचार हे या भगतसिंगच्या डोक्यामध्ये कसे भरलेले होते त्याचं ते एक उदाहरण सांगितलं जातं. तर असे भगतसिंग पुढे मग 1922 नंतर ते क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले. हिंदुस्थान रिव्होल्युशनरी असोसिएशनमध्ये ते सामील झाले. 1928ला ते 1919 जो कायदा मी तुम्हाला सांगितला, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड ऍक्ट, त्या कायद्यामध्ये असं ठरलेलं होतं की दर 10 वर्षांनी भारतीयांना कशा प्रकारच्या सुधारणा हव्या आहेत हे समजण्यासाठी एक कमिशन नेमण्यात येईल असं सांगितलेलं होतं. त्या अंतर्गत मग 1927ला एक कमिशन नेमण्यात आलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं सायमन कमिशन. सायमन जे आहे ते त्याचे अध्यक्ष होते जॉन सायमन. मग ते 1928ला भारतामध्ये आलं. 7 सदस्यीय हे कमिशन होतं. या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणून भारतीयांनी त्याला विरोध सुरू केला. हे कमिशन जेव्हा याला लाहोरला आलं तेव्हा लाहोरला या कमिशनला विरोध करण्याचं लाला लजपत राय यांनी ठरवलं. ते लाहोरचे नेते होते. मग त्यांनी तिथे याला विरोध करण्याचं ठरवलं. ही जी काही हिंदुस्थान रिव्होल्युशनरी असोसिएशन होती भगतसिंग चंद्रशेखर आझाद वगैरे, चंद्रशेखर आझाद त्याचे अध्यक्ष होते. तर यांनी सुद्धा लाला लजपत राय यांच्यासोबत या सायमन कमिशनला विरोध करण्याचं ठरवलं. आणि प्रचंड पब्लिक या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवण्यासाठी तिथे उभी राहिली. सायमन गो बॅकचे नारे सुरू झाले. मग त्या ठिकाणी या पब्लिकला रोखण्यासाठी ब्रिटिश पोलिसांची एक तुकडी तैनात होती. त्या तुकडीचा जो काही लीडर होता तो होता स्कॉट, आणि त्याचा एक ज्युनियर पोलीस ऑफिसर होता, त्याचं नाव होतं सॉन्डर्स. तर जेव्हा जोरजोरात घोषणाबाजी सुरू झाली तेव्हा मग या ब्रिटिश पोलिसांनी त्या पब्लिकवरती लाठी हल्ला सुरू केला. त्या लाठी हल्ल्यामध्ये वयोवृद्ध अशा लालाजींवर म्हणजेच लाला लजपत राय यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला झाला. त्यांच्या डोक्यामध्ये सॉन्डर्स आणि स्कॉटने लाठ्या चालवल्या आणि त्यामुळं खूप ते गंभीर जखमी झाले आणि पुढे 15 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला हिंदुस्थान रिव्होल्युशनरी असोसिएशनचे जे काही क्रांतिकारी सदस्य होते यांनी शपथ घेतली की आम्ही लालाजींच्या या मृत्यूचा आम्ही बदला घेऊ. आणि मग बदला घेण्यासाठी मग सगळं प्लॅनिंग करण्यात आलं. आणि 17 डिसेंबर 1928ला चंद्रशेखर आझाद, जयगोपाल, त्याच्यानंतर राजगुरू, त्याच्यानंतर भगतसिंग यांनी काय केलं तर स्कॉटला मारण्यासाठी ते त्या पोलीस स्टेशनला गेले. परंतु ऐन वेळेला स्कॉट नव्हता तिथे, तर सॉन्डर्स होता. म्हणून सॉन्डर्स ऐन वेळेला भेटला, म्हणून सॉन्डर्सला ठार करण्यात आलं. ही जी केस आहे त्याला लाहोर खटला म्हणून हे केस प्रसिद्ध आहे. मग इथून पुढे मग ते फरार झाले. भगतसिंग फरार झाल्यानंतर पुढे मग 1929ला त्यांनी दिल्ली कायदेमंडळामध्ये बॉम्ब हल्ला केला. त्यामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे 2 जण होते. 1929ची घटना, 8 एप्रिल 1929. तिथे मग त्यांना अटक करण्यात आली भगतसिंगला. भगतसिंगने जी संघटना होती HRA, तिचं नाव बदलून HSRA असं ठेवलं होतं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. भगतसिंगवर सोशलिस्ट विचारधारा जो आहे, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता आणि म्हणून तो सोशलिस्ट हा शब्द त्यामध्ये भगतसिंगने टाकलेला होता. आणि जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा सुद्धा त्यांच्या घोषणा काय होत्या तर भांडवलशाही मुर्दाबाद या घोषणा होत्या त्यांच्या. लॉंग लिव्ह रिव्होल्युशन, क्रांती चिराई हो, ह्याच त्यांच्या घोषणा होत्या. भांडवलशाही मुर्दाबाद, क्रांती चिराई हो या घोषणा देत देत त्यांनी स्वतःला अटक करून घेतलेलं होतं त्यावेळेला. नंतर मग तो लाहोर खटला चालला. त्या लाहोर खटल्यामध्ये भगतसिंगना स्वतःच्या जे काय स्वतःची बाजू स्वतःच त्यांनी मांडली, काही त्यांचे वकील होते त्यांनी मांडली. पण त्या दरम्यान काय झालं, त्यांचे जे काही क्रांतिकारी सदस्य होते 2, जयगोपाल आणि हंसराज बोहरा, हे दोघं मॅनेज झाले ब्रिटिशांना. आणि त्यांनी सांगितलं की भगतसिंग जो आहे तो फक्त याच खटल्यामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये जे काही कायदेमंडळावर बॉम्ब हल्ला झाला
त्यामध्येच फक्त तो सहभागी नाही, तर त्यानेच सॉन्डर्सला सुद्धा मारलेलं आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं मग भगतसिंग यांना फाशी देण्यात आलेली आहे. भगतसिंग सोबत राजगुरू आणि सुखदेव, राजगुरू हे आपल्या महाराष्ट्राचे, राजगुरुनगर जे आहे तिथले पेठ, तर यांना मग फाशी देण्यात आली 23 मार्च 1931ला. त्यांचा जो काही त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला तुरुंगामध्ये, असा छळ त्या अगोदर फक्त छत्रपती संभाजीराजांचाच करण्यात आलेला होता. इतका भयंकर छळ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा झालेला आहे. त्यांना 24 मार्चला फाशी देण्यात येणार होतं, परंतु जनक्षोभ पाहून एक दिवस अगोदरच ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिलेली आहे, जे बेकायदेशीर होतं. त्या काळामध्ये भगतसिंगची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढलेली होती की नॅशनल हेराल्ड नावाच्या पंडित नेहरू यांच्या वृत्तपत्रामध्ये एक अग्रलेख लिहिण्यात आला होता. त्या अग्रलेखात लिहिण्यात आलं होतं की भगतसिंग नावाच्या या 23 वर्षाच्या तरुणाची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की त्यापुढे महात्माही थिटा पडलेला आहे. म्हणजे महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा सुद्धा भगतसिंगची लोकप्रियता त्या काळात वाढलेली होती. त्यामुळे ब्रिटिश घाबरले आणि त्यांनी एक दिवस अगोदर त्याला फाशी दिली. फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आला नाही. मृतदेहांचे तुकडे केले ब्रिटिशांनी. तुकडे करून ते तिथले, मला नदीचं नाव विसरलो मी, त्या नदीमध्ये जाळण्याचा प्रयत्न झाला. लोकांना जेव्हा कळालं तेव्हा लोक आले, ते पाहून ब्रिटिश, लांबून लोकांच्या मशाली वगैरे बघून ब्रिटिश पळून गेले. ते तुकडे तसेच नदीत फेकले. लोकांनी ते सगळे गोळा केले आणि नंतर मग त्यांचा दाह संस्कार केलेला आहे. जेव्हा तिथं मग त्यांची एक छोटीशी समाधी उभारण्यात आली तिघांची, हुसैनीवाला नावाचं ठिकाण आहे. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा ते पाकिस्तानात गेलो होते ते ठिकाण. पुढं मग भारताने काही दुसरा भाग देऊन तो भाग भारतामध्ये घेतला नेहरूंनी, आणि मग तिथे हुसैनीवाला या ठिकाणी आता त्यांचं खूप भव्य असं स्मारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं उभं आहे. तर भगतसिंग जे आहेत, भगतसिंग हे खूप मोठे शायर होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगतसिंग फक्त असेच डोकं फिरलेले क्रांतिकारक होते असं बऱ्याच जणांना मुद्दामून जाणीवपूर्वक भगतसिंगचं डिव्होल्युशन करण्यासाठी म्हणत असतात. पण भगतसिंग जे काही कृती करत होते ते अत्यंत जाणीवपूर्वक करत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगतसिंग जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा जेलमध्ये असताना एक दिवस अगोदर त्यांना त्यांचा लहाना भाऊ भेटायला आला होता भगतसिंगचा. तर त्या भावाजवळ त्यांनी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी एक शेर दिला होता भगतसिंगने. त्या म्हणजे शायर, भगतसिंग चांगले शायर होते, आणि त्यांनी त्या शायरीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की चरागे सर हूँ बुझा चाहता हूँ, हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली. याचा अर्थ काय? चरागे सहर म्हणजे कोण? शुक्रतारा. चरागे सहर म्हणजे शुक्रतारा. त्याला उर्दूमध्ये चरागे सहर म्हणतात. सहर म्हणजे सकाळ, चराग म्हणजे दिवा, सकाळचा दिवा म्हणजे शुक्रतारा. जो शुक्रतारा बघा तुम्ही, एक 3-4 वाजता उगवतो आणि 5 वाजेच्या आतमध्ये तो दिसेनासा होतो. म्हणजे खूप कमी काळ तो क्षितिजावर आपल्याला दिसतो, आणि संध्याकाळी सुद्धा खूप अर्धा-1 तासच आपल्याला तो सूर्यास्ताच्या वेळेस तो आपल्याला दिसतो. त्या शुक्रताऱ्यासारखं माझं जीवन आहे. चरागे सहर हूँ बुझा चाहता हूँ. तो म्हणतो की मी तर शुक्रताऱ्यासारखा आहे, मी आता विझणार आहे, म्हणजे मला आता फाशी होणार आहे. हवा में रहेगी मेरी ख्याल की बिजली. पण ते काय म्हणतात की शुक्रतारा जसं थोडा काळच क्षितिजावर राहतो, परंतु तो चमकून जातो. त्या पद्धतीनं माझे विचार आणि मी जे जीवन जगलो, तो माझा इतिहास हा मात्र चिरकाळ या देशाच्या स्मरणामध्ये राहील, अशा पद्धतीनं त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे भगतसिंग यांनी. भगतसिंगचं या देशावर किती प्रेम आहे, तर भगतसिंग एका ठिकाणी म्हणतात कि दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी ऐ वतन आवाज आएगी. म्हणजे मी मेल्यानंतर माझा राख होईल माझी, पण त्या राखेतून सुद्धा जर तुम्ही कान देऊन ऐकलं तर त्या राखेतून सुद्धा वंदे इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम या घोषणा येतील, असं भगतसिंग म्हणतात. भगतसिंग हे खूप दूरदृष्टीचे असे क्रांतिकारक होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय कमी काळ भगतसिंग यांना मिळाला, फक्त 23 वर्ष आयुष्य त्यांना मिळालेलं आहे. पण त्या 23 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे काही विचार मांडले
ते खूप काळाच्या पुढचे विचार होते. भगतसिंग सामाजिक दृष्टिकोनातून समतेचे पुरस्कर्ते होते. जातीभेद, जातीवाद याला त्यांचा प्रचंड विरोध होता. धर्मवादाला त्यांचा विरोध होता. त्यांनी त्या काळामध्ये क्रांती वगैरे अनेक जे काही वृत्तपत्र आहे त्यामध्ये लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये या हिंदू मुसलमान मुद्दा असेल किंवा हिंदू धर्मातली जाती व्यवस्था असेल यावरती कडक शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली आहे. सगळ्या धर्मांमध्ये ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्यावर त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांचं एक पुस्तक आहे व्हाय आय एम ॲन एथिस्ट, मी नास्तिक का आहे. तुम्ही ते आवर्जून प्रत्येकानं वाचलं पाहिजे ते पुस्तक. की एक 23-22 वर्षाचा तरुण इतक्या उच्च विचाराचं पुस्तक लिहू शकतो ही आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. भगतसिंग एके ठिकाणी म्हणतात की गोऱ्या लोकांचं साम्राज्य, गोऱ्या लोकांचं राज्य जाऊन काळ्या लोकांचं राज्य येणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तर शेतकरी, कामगारी, कष्टकरी यांची सत्ता येणे म्हणजे खरं स्वातंत्र्य, हे भगतसिंग म्हणतात. आज आपल्या देशामध्ये काय दिसतंय, फक्त ब्रिटिश या देशामधून गेलेले, परंतु गोऱ्या ब्रिटिशांच्या जागी काळे ब्रिटिश या देशामध्ये आजही राज्य करत आहेत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य अजूनही या देशामध्ये आलेलं नाही. अदानी, अंबानी सारखे जे काही भांडवलशाह आहे ते आता या देशातील सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करत आहे. हे सरकार, हे असेल किंवा काँग्रेस असेल, मुठभर या भांडवलदारांच्या ताब्यामध्ये हा देश देण्यासाठी काम करताना आपल्याला दिसत आहे. आपल्या देशामध्ये भांडवलशहा, त्याच्यानंतर सरंजामशहा आणि ब्राह्मणशहा या तिघांची युती झालेली आहे आपल्या देशामध्ये. या तिघांची युती आपल्या देशामध्ये काम करते आणि ते शोषण करतायत. म्हणजे भगतसिंगच्या स्वप्नातलं राज्य अजूनही आपल्या देशामध्ये आलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगतसिंग यांचं देशावर किती प्रेम होतं. एका ठिकाणी ते काय म्हणतात बघा, मेरी कलम इस कदर वाकिफ है मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखाता है. ते म्हणतात की माझ्या म्हणजे मनामध्ये या देशाविषयी इतकं प्रेम आहे की मी प्रेम वगैरे या सगळ्या भानगडींचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. मी जर इश्क लिहायला गेलो तर इन्कलाब लिहिला जातो म्हणतो माझ्याकडून. इतकं माझ्या देशावरती प्रेम आहे. भगतसिंगकडून हे घेण्यासारखं आहे आपण सगळ्यांनी. तर आज भगतसिंग यांचा जन्मदिवस आहे. भगतसिंगवर खूप बोलण्यासारखं आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपल्याकडे वेळ नाही आहे. आता 37-38 मिनिट झालेले आहेत. पण आपल्याला या आजच्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं फक्त एकच विनंती आहे की त्यांचं जे पुस्तक आहे व्हाय आय एम ॲन एथिस्ट, मी नास्तिक का आहे, मराठीत उपलब्ध आहे. हे पुस्तक प्रत्येकानं वाचलं पाहिजे. त्यातली जी काही विचार आहे ते प्रत्येकानं घेतले पाहिजे. त्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात की वेगवेगळ्या धर्मातल्या पैगंबरांनी, गॉड्स वगैरे काय यांनी, किंवा जे काही संदेशवाहक होते, ख्रिस्त वगैरे असतील किंवा जे काही आपले हिंदूंमधले जे काही दशावतार असतील, यांनी परमेश्वरा वर दाखवला स्वर्गामध्ये. परंतु ते म्हणतात त्यापेक्षा त्यांनी जर परमेश्वर इथं जमिनीवर दाखवला असता तर लोक आणखी अधिक सुखी झाले असते. असं ते पुस्तक खूप जबरदस्त आहे. ते पुस्तक तुम्ही वाचावं. आजच्या त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने एवढीच विनंती करतो आणि थांबतो. काही मेसेजेस आलेले आहेत. सुभाष पवार म्हणतात लाल सलाम, लाल सलाम. त्याच्यानंतर अजरुल इस्लाम पीरजादा म्हणतात आपला नंबर हवा आहे. चालेल, तुम्हाला मेसेंजरवर नंबर देतो. आपण सर्वांनी शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे जो काही फेसबुक लाईव्ह केलेला आहे हा शेअर करावा, कमेंट करावा, लाईक करावा एवढी विनंती करतो. इन्कलाब जिंदाबाद, जय भारत.